नमस्कार, वेदश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मसाला पाव, चमचमीत मसाला पावची रेसिपी पाहणार आहोत। यासाठी मी 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, पावभाजी मसाला, मिरची पावडर, चवीपुरते मीठ, कोथिंबीर आणि हळद घेतली आहे। कढई मी प्रथम तापण्यास ठेवत आहे। त्यात मी 2 चमचे तूप ॲड केलेले आहे। त्यात माझ्या अंदाजाप्रमाणे तेलही मी ॲड करणार आहे। हे पहा, तेलही ॲड केले आहे। हे तेल तापले की जिरे त्यात टाकणार आहे। ते तडतडून दिले की त्यात मग कांदा ॲड करायचा आहे। कांदा चांगला लालसर भाजला की मग कांदा चांगला लालसर भाजून द्यायचा। तो चांगला लालसर बघा, गुलाबीसर रंग त्याचा आला आहे। त्यात आता मी टोमॅटो ॲड करत आहे। टोमॅटोचा चांगला गाळ होऊन द्यायचा आहे। तो छान शिजला पाहिजे, त्याच्यामध्ये तो एकजीव झाला पाहिजे। पहा, तो एकजीव झालेला आहे। त्यात आता मी हळद ॲड केलेली आहे। हळद ॲड केल्यानंतर पावभाजी मसाला त्यात टाकणार आहे। इथे मी सुहाना पावभाजी मसाला घेतलेला आहे। तो पावभाजी मसाला मी त्यात छोटं पॅकेट अख्खं पूर्ण ॲड केलेलं आहे। आम्ही 3 माणसांसाठी ही पावभाजी जे आहे मसाला पाव तो बनवत आहे। त्यामध्ये मिरची पावडर मी घेतलेली आहे। सुहानाचीच आहे ही सुद्धा मिरची पावडर, ती मी ॲड करत आहे। चवीपुरतं मीठ यात मी ॲड करणार आहे। आता हे मी छान असं परतणार आहे, एकजीव करणार आहे। थोडंसं एकसंधपणा येण्यासाठी मी त्याला पाण्याचा शिंतोडा मारणार आहे त्यावर। हे पहा, पाण्याचा शिंतोडा मी त्यावर मारलेला आहे। आता मी पाव कट करणार आहे। पाव कटिंग झाले की आपण यात ते सारण भरणार आहोत। तयार केलेलं मसाल्याचं सारण आपण यात ॲड करणार आहोत। हे पहा, आपले पाव सर्व जवळजवळ कटिंग करून झालेले आहेत। आता मी तवा तापायला ठेवला आहे गॅसवरती आणि हे सारण आपण आता यात भरत आहोत। सारण छान असं भरून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला पावची टेस्ट खूप छान येईल। हे पहा, सर्व सारण भरून झालं आहे। आता यावरती तव्यावरती मी तुपाची धार सोडलेली आहे। यात मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे। यात मी कोथिंबीर देखील ॲड करणार आहे आता। हे पहा, तुम्ही पाहू शकता, कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे। आता हे छान असं परतून झालं की त्यामध्ये पाव एक एक करून मी भाजायला टाकणार आहे। हे पहा, पाव भाजायला मी तव्यावरती ठेवलेले आहेत। छान असे पाव भाजून होत आहेत। हे पहा, आपली चमचमीत मसाला पाव रेडी आहे, खाण्यासाठी तयार आहे। आपण नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। जास्त वेळ नाही लागत या रेसिपीसाठी। धन्यवाद।